मित्रांनो, तुम्हाला इंग्रजीत जर बोलायचंय तर हा कन्सेप्ट हा तुमच्यासाठीच आहे. पहा, शेवटपर्यंत पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा काय, हा एकच शब्द बदला आणि हजारोपेक्षा जास्त वाक्य बनवा. बघा, त्यासाठी तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे. नॉमिनेटिव्ह, ऍक्युझेटिव्ह आणि पजेसिव्ह म्हणजे प्रथमा, द्वितीय आणि तृतीया. आता जसं की बघा, आयचे द्वितीया काय, मी, त्याची तृतीया माय. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये पाठ काय करायचंय की तुम्हाला हे वाले फॉर्म पाठ करायचे. म्हणजे आयचं मी, वीचं अस, यूचं यू, हीचं हिम, शीचं हर, देचं दे, किंवा कुठलं नाव असेल त्याचं नावच आहे. हे पाठ करा, मग तुम्हाला वाक्यरचना जमतील. आता बघा, वाक्यरचना कुठली आहे, तुम्हाला काय चेंजेस करायचे ते बघा. हे वाक्य लिहिलं, गिव्ह दॅट बुक टू मी. ह्याचा अर्थ काय होईल, ते पुस्तक मला द्या. काय बघा, ते पुस्तक मला द्या किंवा मला दे. आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला हा बुक आहे ना, हा शब्द काढायचा आहे. त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही शब्द तिथं घेऊ शकता. जसे बघा, गिव्ह दॅट पेन टू मी, म्हणजे तो पेन मला दे. गिव्ह दॅट नोटबुक टू मी, म्हणजे ते वही मला दे. बरोबर. गिव्ह दॅट मार्कर टू मी, म्हणजे तो मार्कर मला दे. म्हणजे इथं तुम्ही पेन, म्हणजे हे नाउन जर तुम्ही चेंज केलं, त्याला नाउन आहे तो, ते जर तुम्ही चेंज केलं की तुमचे हजारो वाक्य बनतात. आणि दुसरा एक शब्द अजून, जर इथं तुम्ही धिस घेतलं आणि इथं जर तुम्ही वापरलं गिव्ह धिस पेन्स, सॉरी पेन, म्हणजेच इथं काय होईल की हा पेन मला दे. काय, हा पेन मला दे. म्हणजे बघा, तुम्हाला फक्त हा एक शब्द आणि हा एक शब्द फक्त बदलायचे आणि तुम्हाला वाक्यरचना बनवायची. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. आणि नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या. कन्सेप्ट कसा वाटलं ते तुम्ही कमेंट मध्ये पण कमेंट करू शकता.